राज्यात जिल्हा परिषद मध्ये होणारे हिवताप विभागाच्या हस्तांतरणाला हिवताप व हत्तीरोग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे। सामाजिक कार्यकर्ते दिलीप उटाणे यांनी पाठिंबा देत निर्णयाचा विरोध केलाय। कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक फेस रीडिंग प्रेझेंटेशन याला देखील कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून आज वर्ध्यात लक्षवेधक आक्रोश निदर्शने करण्यात आली। हा विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, परंतु कर्मचाऱ्यांनी याला विरोध करीत पदोन्नती, वेतन, सेवा भरती, बदली व सेवा ज्येष्ठता यात अन्याय होणार असल्याची शंका व्यक्त केली। 21 नोव्हेंबर 2019 रोजी घेतलेला निर्णय शासनाने रद्द करावा, त्याची अंमलबजावणी आता करू नये अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे। हिवताप कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरली आहे। सीएम मठपुडे, रुपेश रहाणे या पदाधिकाऱ्यांसह संघटनेचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत। हिवताप हत्तीरोग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धा, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मुटकुळे। मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की शासनाने जे 22 नोव्हेंबर 2019 हे जे शासन परिपत्रक काढलं आणि आमच्या सर्व मलेरिया विभागावर एवढं मोठं गंडांतर आणलं, शासनाला मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता नाही आहे। जसं की पाहायला गेलं तर सेवा ज्येष्ठता, पदोन्नती, बदलीबाबत या सर्वबद्दल काहीही सुसूत्र या शासन निर्णयामध्ये दिलेली नाही आहे। तरी मायबाप शासनाला आपल्या वतीने मी विनंती करतो की आपल्याला या 22 नोव्हेंबर 2019 या शासन निर्णयाविरुद्ध आम्हाला कोणत्याही प्रकारची शाश्वती दिली गेली नाही आहे। तरी शासनाला मी विनंती करतो की या संदर्भात आपण याच्या संदर्भात सुसूत्र आणावी। तसेच बायोमेट्रिक संदर्भात आम्हाला निषेध नाही आहे, पण आमचे जे ग्रामीण भागातील जे कर्मचारी आहेत, जे तळागाळात कर्मचारी काम करतात, तर त्यांना या फेस रीडिंग बद्दल अडचण जात आहे, कारण शासनाने आमच्या कामाची, आमच्या तासाची सुनिश्चिती दिलेली नाही आहे। तरी मी शासनाला विनंती करतो की बायोमेट्रिक संदर्भात आमच्या कामाचे तास आपण आम्हाला निश्चित करून द्यावे आणि त्यानंतर या बायोमेट्रिकचा उल्लेख करावा, असं मी आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो। हस्तांतरणाबद्दल मी सांगू शकतो की आज दिनांक 9/4/2025 रोजी शासनाने जे 26 मार्च 2020 परिपत्रक काढलेलं आहे, त्या संदर्भात आम्ही वर्धा जिल्ह्यातील आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी जन आक्रोश आंदोलन होत आहे आणि याबद्दल 22 नोव्हेंबर 2019च्या जी.आर.बद्दल आम्ही तीव्र निषेध करत आहे। म्हणून आम्ही सर्व कर्मचारी सांगू इच्छितो की रद्द करा, हस्तांतरण रद्द करा। महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून हत्तीरोग आणि हिवताप हा जे कार्यालय आहे हे सुरू आहे आणि या कार्यालयांची आज नितांत गरज आहे। जरी या ठिकाणी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि हा स्वतंत्र या ठिकाणी हा 2 विभाग जे आहेत, हिवताप आणि हत्तीरोग, हे 2 विभाग कायम राहिले पाहिजेत। त्यांचे कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकार त्या हत्तीरोग आणि हिवताप विभागाकडे असले पाहिजेत। या मागणीसाठी आमचा पाठिंबा आहे। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी या मागणीला पाठिंबा देते आणि या जिल्हा परिषदकडे हस्तांतरित न करता हे स्वतंत्रपणे राज्याची आस्थापना असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना करते आहे।